जालन्यात उपविभागीय अधिकारी यांनी होडीत जाऊन वाळू तस्कराविरुद्ध कारवाई केली आहे। अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करत जालना जिल्ह्यातील अंबडचे उपविभागीय अधिकारी पुलकित सिंह यांनी आज दिनांक 30 डिसेंबर रोजी 2 हायवा, 2 ट्रॅक्टर, वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारी केनी आणि अन्य साहित्य जे आहे ते जप्त केले। विशेष म्हणजे गोंदी येथे उपविभागीय अधिकारी यांनी होडीत बसून कारवाई केली, ज्यामुळे या कारवाईने एक धक्काच दिलाय। आज सकाळी जामखेड फाटा येथे पुलकित सिंह यांच्या नेतृत्वाखाली पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडलाय। सकाळी 5 वाजता हा हायवा तब्बल 3 किलोमीटर पाठलाग करून पकडण्यात आलाय आणि त्यानंतर तहसील कार्यालयात लावण्यात आलाय। या पथकात मंडळ अधिकारी विजय जोगदंड, विठ्ठल गाडेकर, श्रीनिवास जाधव, चंद्रकांत खिल्लारे, ईश्वर पावसे आणि श्रीमती सुकन्या गवते हे सहभागी होते। त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी अंबड तालुक्यातील गोंदी येथे होडीत बसून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी कारवाई केली। या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याविरुद्ध कडक पावले उचलली जाणार आहेत आणि यामुळे वाळू तस्करांना मोठा धक्काच अंबडचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी पुलकित सिंह यांनी आज दिलाय। या त्यांच्या बेधडक कारवाईमुळे वाळू माफियामध्ये खळबळ उडाली असून पुलकित सिंह गौर ही आपली कारवाई कायम अशीच ठेवतील का, यामधून वाळू तस्करांना धडा शिकवतील का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे।